त्यातल्या शोषित पीडित उपेक्षित दुर्लक्षित कमजोर तुकड्या सामान्य माणसासाठी त्या आदर्श महापुरुषाने आपली हयात खर्च केली। त्यांच्या कार्याने क्रांतिकारी विचाराला अभिवादन। विशेष ज्यांच्या कामाचा परिणाम समाज बदलावर होऊन एक सन्मानाचं बेहतर जीवन जगण्याची संधी आम्हाला मिळाली ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूजी महाराज, माझे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आम्ही ज्यांची जयंती साजरी करतोय ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे। तसेच या परिवर्तन विचारपीठावरील मान्यवर आदरणीय म्हणजे सामाजिक बंधू तानाजी बनसोडे साहेब, निखाळजे सर, त्याचबरोबर विद्यार्थी ज्यांनी या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महामानवांची विचारधारा रुजावी यासाठी आपलं आयुष्यभर काम केलं ते माझे सवंगडी, माझे सोबती, माझे बंधू आदरणीय गोवर्धनजी शिंदे साहेब, पुढे बसलेल्या माझ्या बांधवांनो, मित्रांनो, आता बऱ्याच जणांनी सांगितलं की मी एक चांगला वक्ता बोलतो वगैरे, पण तसलं काय भानगड नाही। मी जे बघतो, जे शिकलो, जे वाचलं आणि या समाजाच्या महापुरुषांच्या प्रती प्रामाणिक असल्यामुळं जे वाटतंय ते मी प्रामाणिकपणे बोलतो। आणि म्हणून आता आमच्या गोवर्धनरावचे चिरंजीव करण या विचारपीठावर आला आणि खंत व्यक्त केली। आम्ही अण्णाभाऊची जयंती साजरी करतोय, पण अण्णाभाऊला समजून घेऊन करतोय का, हा एक त्याचा सवाल होता। दुसरी गोष्ट त्याला सांगितलं की माझा समाज आज जो मागासलेला आहे, कमजोर आहे, त्याचं काय कारण आहे। त्यानं उदाहरण देऊन सांगितलं, काय कबूतर, काय त्याला म्हणतात, पारवा, पारवा। आणि त्यानं सांगितलं जे पारवे समाजाचा धंदा करतात त्यांची मुंडकी मोडण्याची ऐपत आल्याशिवाय आणि तेवढी क्षमता समाजातल्या तरुणामध्ये निर्माण झाल्याशिवाय आमच्या समाजाचा उद्धार आणि परिवर्तन होऊ शकत नाही। वास्तव आहे, आम्हाला योग्यला योग्य, चुकीला चुकीचं म्हणायची ऐपत आमच्यात आली पाहिजे। आणि म्हणून आम्ही अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना आपण काही गोष्टी अण्णाभाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि भाषणामध्ये सांगताना पुढारी ऐकतो। अण्णाभाऊंची भूमिका आम्हाला समजून घ्यावी लागेल। अण्णाभाऊंना अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या, एक एक कादंबरी अण्णाभाऊंची जर आम्ही बघितली तर एका कादंबरीवर सामाजिक परिवर्तनाची चळवळ यशस्वी होऊ शकते त्या ताकदीची कादंबरी अण्णाभाऊसाठी लिहिली। अण्णाभाऊने फकीरा नावाची कादंबरी लिहिली, कारण फकीरा येण्यासाठीच अण्णाभाऊने लिहिला होता की माझ्या समाजाचा पुढारी नेता कसा असावा हे माझ्या समाजाच्या लक्षात यावं, हे माझ्या समाजाच्या लक्षात यावं। जेव्हा दुष्काळानं थैमान घातला होता आणि रोगाची साथ आली होती त्या टायमाला मारवाड्या मांगवाड्यामध्ये त्या निवडंगाच्या त्या बोर्डामध्ये अक्षरशः लोक कोपटात पाय आणि ठाचा घासून मरत होती, टाचा घासून लोक मरत होती, अन्नासाठी लोक मरत होती। एका गाडीमध्ये 10-10, 5-5 माणसाचा पुरायची वेळ आली होती। अशामध्ये या समाजाचा पुढारी म्हणणारे बेचैन झाले होते। तेव्हा फकीरा हा त्या समाजाचा नायक म्हणून विचार करतोय की माणसं कुत्र्या माणसासारखी मरतात, याची म्हणू द्यायची का, कुणाची वाट बघायचं, कोण आमचा मला करेल याचा विचार करायचा। फकीरा विचार करतो, निवडक जोडीदाराला एकत्र घेतो, मागाचा मठ लुटतो आणि जवानी धान्याची कोठा लुटून सावळीच्या पुढे आणतो आणि धान्याची रास टाकतो। आणि नुसती रास टाकत नाही आणि सगळ्याला सांगतो या धान्यातल्या राशीतला एक एक दाणा एका माणसाचा जीव आणि प्राण वाचवणार आहे आणि म्हणून तो प्रत्येक दाणा प्रत्येकाच्या घरात समान केला पाहिजे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची समता कोण शिकवतं, अण्णाभाऊचा फकीरा शिकवतोय। अण्णाभाऊचा फकीरा शिकवतोय, तो दाना प्रत्येक घरामध्ये जातो तेव्हा तिथल्या चुली पेटतात आणि जवारीच्या ऊन भाकरी सकाळी ताटात घेऊन मांगवड्यातील मारवाड्याची लेकरं खातात।
लेकरे करतात. म्हणजे अण्णाभाऊला हे सांगायचं होतं की समाजाचा नेता त्या फकीरासारखा असावा, फकीरासारखा असावा, समाजासाठी आणून समाजाला समान वाटण्याची आहे, पण माझ्या नेतृत्वामध्ये समाजाच्या नेत्यात असावी. अण्णाभाऊने फकीरा लिहिला. आम्ही सांगतो 27 भाषेत प्रकाशित अण्णाभाऊच्या फकीरा कादंबरीने अनेक साहित्य झालं जगातल्या अनेक भाषेमध्ये. मला वाटतं भारतातला तो पहिला लेखक असेल की भारतातला पहिला लेखक असेल अण्णाभाऊ साठे की त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या 27 भाषेत प्रकाशित झाल्या. अण्णाभाऊ साठेंचा फकीरा जेव्हा फकीरा या लोकांच्या हक्काने अधिकारासाठी फरार राहून या लोकांसाठी संघर्ष करीत असतो, त्यांना फकीराला पकडण्यासाठी इंग्रज इनाम ठेवतात. फकीरा त्यांना सापडत नाही म्हणून वाटेगावची मांग नेरल्याच्या माळावर अक्षरच्या जनावरांची दावण बांधावी तशी दावण बांधून ते नेरल्याच्या माळावर त्या छावणीवर इंग्रज आणून टाकतात, दाबून ठेवतात. अण्णाभाऊंच्या गोष्टी, अण्णाभाऊंच्या फकीराच्या गोष्ट लक्षात येते की मी सापडत नाही, मी सापडलं पाहिजे म्हणून माझ्या समाजाची माणसं जनावरांच्या दावण घातल्यासारखी दावण त्या नेरल्याच्या माळावर इंग्रजांच्या छावणीमध्ये घातलेली आहे. तेव्हा फकीराची पायाची आग मस्तकाला जाते आणि फकीरा ठरवतो की आता तरी माणसं माझी माणसांचा सर्वांसारखी म्हणत असतील तर त्यांना वाचवण्याची जिम्मेदारी माझी आहे. आणि मुकुरम म्हणून फकीरा इंग्रजाला जाऊन शरणागती पत्करतो. याच्यातून अण्णाभाऊला काय सांगायचंय, काय सांगायचं अण्णाभाऊला की माझ्या समाजासाठी, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी स्वतःचं बलिदान देण्याचे ऐपत असणारं नेतृत्व माझ्या समाजात निर्माण झालं पाहिजे, तर माझ्या समाजाचा उद्धार होईल. तसं दिसतंय का महाराष्ट्राला? आज दिसतंय का महाराष्ट्रात तसे परिस्थिती? काय अवस्था महाराष्ट्रामध्ये? महापुरुषांचं नाव घेतलं जातंय, महापुरुषांच्या विचाराचा धंदा आणि वळ केला जातोय आणि त्या महापुरुषांच्या विचाराला प्रस्थापित राजकीय पुढारी पाठीला काळात देऊन स्वतःचं बल करून जगणारी पुढारी आमच्या समाजामध्ये दिसतात. अंगावर टाचची कापडे येतात, अंगावर टाचची कापडे येतात, त्यांच्या पत्नीच्या अंगावर टाचच्या साड्या येतात, त्यांची लेकरं मटणाचा किमान ज्यूस वरून पेतात. परिस्थिती त्यांची बदलत गेली, पुढाऱ्यांची परिस्थिती बदलली, पण समाजाची परिस्थिती बदलली नाही. हे आमच्या बापानं सांगितलं, तुम्हाला काम तुमची परिस्थिती बदलण्यासाठी नाही, समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी करावं लागेल. आणि जोपर्यंत मी समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी काम करणारा कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्रात निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत सामाजिक परिवर्तन होऊ शकत नाही. आम्हाला ते या जयंतीच्या निमित्तानं करावं लागेल, आम्हाला ते समजून घ्यावं लागेल. कारण अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, प्रत्येक जण सांगतात भाषणामध्ये, जग बदल घालून घावं मग सांगून गेले भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसलास काय राव. तू कसा आहे? आईरावासारखा आहे, हत्तीसारखा आहे, पण तू गुलामीच्या चिखलात रुतून बसलास, गुलामीच्या चिखलात रुतून बसलास काय राव. अंग घालून निघ बाहेरी हे बिनीवरती गाव, जग बदल घालून घाव मग सांगून गेले भीमराव. तुम्हाला मला बदलायचं नाही, तुम्हाला मला बदलायचं नाही. महाराज बरोबर तुम्हाला साडी बाळी दिली नवी कृती वजाला बीड पाटी रामोशी यंदाच नाही आणि महाराष्ट्र भारतच नाही तर जगाला बदलण्याच्या बद्दल पुण्यात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे. ही गोष्ट अण्णाभाऊनं तुम्हाला सांगितलेली आहे आणि म्हणून आम्हाला जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊला समजून घ्यावं लागेल. म्हणून करांना सांगितलं की आम्ही पहिल्यांदा अण्णाभाऊला समजून घेऊया, समजून घेऊया, बाबासाहेबांना समजून घ्या. आज मी जाणीवपूर्वक सांगतो, या सगळ्या समाजाचं वाटोळं करायचं काम कुणी केलं असेल तर महार आणि मान दोन्ही समाजाच्या पुढाऱ्यांनी केलं, दोन्ही समाजाच्या पुढाऱ्यांनी केलं. काय केलं, कसं केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या हितासाठी 11 मातंग समाजाच्या आज महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही अभ्यास केला तर आमच्या गोष्ट लक्षात येते. बाबासाहेबांनी 1920 ते 1956 अवघ्या 36 वर्षामध्ये भारतातली सगळ्यात मोठी सामाजिक क्रांती यशस्वी केली. आम्हाला बाबासाहेब समजून घ्यायचं असतील तर 1920 आणि 1956 बाबासाहेबांचा काय काय तो आम्हाला नीटचा समजून घ्यावा लागेल. तेव्हा आम्हाला निकालचे साहेब गोष्ट आढळते, ती गोष्ट